रेकॉर्डिंग करते. मग कशा आहे मी? स्वस्थ, मस्त आणि जबरदस्त. आणि त्या जबरदस्त. ईश्वराला धन्यवाद. हे ईश्वरा, मी तुझे खूप खूप आभारी आहे. आजचा माझा दिवस खूप सुंदर चाललेला आहे. माझ्या जीवनामध्ये माझे आई वडील, ईश्वर, माझे मुलं, माझे पती आणि माझ्या मैत्रिणी, ह्या सगळं काही तू मला दिलं त्याकरता खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. त्या ईश्वराला तुम्ही धन्यवाद द्या. आणि स्वतःच्या शरीराला, माझं शरीर हे माझं नाहीये, हे तू दिलेलं आहेस, त्याकरता परत एकदा तुझे धन्यवाद. आणि मी संगीता आजच्या सेशनला आपलं सहर्ष स्वागत करते. आणि तुम्ही आलात आणि मला खूप आनंद झालात की माझ्या मैत्रिणी आज आलात. आणि उद्या आहे रक्षाबंधन. भावानी बहिणीची रक्षा करायची की बहिणीने भावाची रक्षा करायची? कोणी कोणाची रक्षा करायची? येस, दोघांनी पण. दोघांनी पण. आता बघा आमच्याकडे आमचे दादा आले आहे बघा. आमच्या दादानी कॅमेरा ऑफ ठेवलाय. आमच्या दादानी कॅमेरा ऑन केला तर आम्हाला बरं वाटेल. गिरीश दादा, कॅमेरा ऑन करा. बघा, एवढ्या साऱ्या बहिणी आहेत बघा तुमच्यासाठी. गिरीश दादा बघा, शाळेत न करत आहे सर. विचार करा, शाळेत सर शिकवत आहेत पण आपल्यासाठी सर आले. आणि गिरीश दादा, रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. उद्याला क्लास नसणार आहे, त्याच्या आधीच रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माईक ऑन करा, माईक ऑन करा, माईक ऑन करा. माईक ऑन करायचं आहे. आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सर्वांना धन्यवाद. रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि मला वाटतं योग्य वेळेवरती सुरू केलं. वेळेवरती तुमची एंट्री झाली आहे. हा, वेळेवर तर झाला. हा, आणि वेळेवर एंट्री केली तुम्ही, नाही का? हो हो. आणि उद्या रक्षाबंधन, त्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. कारण की उद्या क्लास नसणार आहे. माझ्याकडे पाहुणे येणार आहे, तुमच्याकडे पण पाहुणे येणार. आणि छान छान रक्षाबंधनाचा कार्यक्रम करा. मी इथूनच तुम्हाला राखी बांधते सगळ्यांना, दादाला पण आणि मैत्रिणींना पण. माझी रक्षाबंधन काय असणार माहितीये का? माझे रक्षाबंधन काय असणार आहे? रेखीचे 5 तत्व आणि रेखीच्या 5 तत्वासोबत तुम्ही राहा. आणि मी तुमच्यासोबत राहणार आहे आयुष्यभर. आयुष्यभर मी तुमच्यासोबत राहणार आहे. हे एक माझं प्रॉमिस आहे रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला. आणि तुम्ही सुद्धा, थँक्यू. थँक्यू, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत राहायचं आहे. आपल्या सर्वांना सोबत राहायचंय. हे एक आणि माझं. आम्ही सुद्धा ईश्वराला म्हणू की आमच्या सर्व बहिणींना सुखी, शांती, समृद्धीने त्यांचं जीवन परिपूर्ण हो, हा, एवढी प्रार्थना आम्ही पण करू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि सर्वांना आनंदाचं वातावरण आपल्याकडे होत आहे. खेळीमेळीचं वातावरण होत आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप आभारी आहे तुमचे. आणि तुम्ही असेच या क्लासला, म्हणजे बरं वाटेल. एक सेकंड, एक सेकंड. आपल्याला मी सांगितलं होतं की वाटीमध्ये मीठ आणायचं होतं. मीठ आणायचं होतं. आणि तुमच्या बोलण्याने मिठाला कसं खारटपणा कमी करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार होती. तर आपल्याला मीठ घ्यायचं आहे. वाटीमध्ये मीठ घ्या. आणि त्या मिठाला तुम्हाला ऑफर्मेशन द्यायचे आहे. ऑफर्मेशन कोणते असणार आहे? आपण चोकोऱ्यानी सेहेकी शिकलोय. सर्वांना ड्रॉ करता येतात चोकोऱ्यानी सेहेकी? तुम्हाला चोकोऱ्या बघत आहे, या इकडे. चोकोऱ्यानी सेहेकी ड्रॉ करता येतात सर्वांना? आशा करते की सर्वांना चोकोऱ्यानी सेहेकी ड्रॉ करता येत असेल. नसेल चोकोऱ्यानी सेहेकी ड्रॉ करता येत असेल तर त्यांनी फक्त म्हणायचं आहे चोकोरे, 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 सेहेकी, सेहेकी, सेहेकी. हातामध्ये मीठ घ्यायचंय, वाटी घ्यायची मिठाची. आणि त्यानंतर आपल्या हा 5ही बोटांनी आपल्या हातातल्या मिठाला वाटीतल्या मिठाकडे बघायचंय. याच्यावर चोकोरे, 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 चोकोरे,
सेहेकी सेहेकी सेहेकी. आणि म्हणायचंय, हे मिठा, तुला खारटपणा आहे मला माहित आहे, पण आता ह्या क्षणाला तुझा खारटपणा कमी होणार आहे. मला माहित आहे तू खारट आहे, तुझं अस्तित्वच आहे खारट असण्याचं, पण आता ह्या क्षणाला तुझा खारटपणा थोडा कमी होणार आहे. हे मिठा, तुझा खारटपणा थोडा कमी होणार आहे. आणि थोडं तुम्ही जिभेवर घेऊन बघा. थोडं घ्यायचंय आणि जिभेवर टाकायचंय. खारटपणा कमी झाला की तेवढाच खारटपणा आहे बघा. तेवढाच खारटपणा आहे. ज्याला खारट असतो तेवढाच खारटपणा आहे की त्यातला थोडा किंचितसर खारटपणा कमी झाला आहे. आता तुम्हाला का बरं सांगितलं तर मिठाचा खारटपणा का बरं कमी होऊ शकतो? मिठाचं अस्तित्वच आहे खारटपण नसणं, पण त्याला म्हटलं की तुझा थोडा खारटपणा कमी करू दे, तर नक्कीच खारटपणा कमी होणार. आता तुम्ही जेव्हा पाणी घेता, आधी पाण्याचा घोट घ्यायचा आहे. पाण्याचा घोट घेऊन घ्या. घेतला. आता ह्या पाण्याला आपण नारळाच्या पाण्याची चव आणणार. परत मगाशी सांगितल्याप्रमाणे चोकोरे, सेहेकी, हे पाणी मला माहित आहे तू खूप छान आहेस, तू खूप गोड आहेस, पण आता ह्या क्षणाला हे अमृतमय पाणी तुला नारळाच्या पाण्याची चव येणार आहे. हे अमृतमय पाणी तुझ्या पाण्याला नारळाच्या पाण्याची चव येणार आहे. तुझ्या पाण्याला नारळाच्या पाण्याची चव येणार आहे. चोकोरे टाकायचंय. चोकोरे चोकोरे चोकोरे, सेहेकी सेहेकी सेहेकी, हे अमृतमय पाणी आत्ता ह्या क्षणाला तुला नारळाच्या पाण्याची चव येणार आहे. तू अगदी नारळाच्या पाण्यासारखा गोड झालेला आहेस. तू आता नारळाच्या पाण्यासारखा अगदी गोड झाला आहेस, अगदी गोड झालेला आहेस, अगदी गोड झालेला आहेस. आणि हे पाणी आपल्याला घ्यायचं आहे. कुणाकुणाला बदल झालाय? नारळाच्या पाण्याची चव येस युक्ता मॅडमला झालाय. अजून येस पायल मॅडम. अजून कोणाला? येस मॅडमला झालंय. छान, व्हेरी गुड. आली चव मॅडम? दुर्गा मॅडम चव आली? चलो मॅडम, व्हेरी गुड. येस पायल मॅडम आलं? येस. बाकीच्यांनी पण कॅमेरा ऑन करा आणि त्यांना काय वाटतंय ते बघा. तुम्हाला वाटते का विजया मॅडम तुम्ही पाणी घेतलं की नाही घेतलं? विजया मॅडम माईक ऑन करा मॅडम, तुमचा माईक बंद आहे. हॅलो मॅडम. येस. मला म्हटलं ते थोडं समजलं नाही, पाण्याचं ग्लासचं थोडं एकदा सांगा म्हटलं. चालेल चालेल. आपल्या हातामध्ये पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे आणि पाण्याच्या ग्लासला मध्ये आपल्याला 5ही बोटांनी चोकोरे टाकायचे. इथे चोकोरे चोकोरे चोकोरे, सेहेकी सेहेकी सेहेकी. परत एकदा चोकोरे चोकोरे चोकोरे, हात फिरवायचा आपला. चोकोरे 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 आणि सेहेकी सेहेकी सेहेकी, हे अमृतमय पाणी आता ह्या क्षणाला तुला तुला नारळाच्या पाण्याची चव आलेली आहे. तू आता नारळाच्या पाण्यासारखं गोड झालेला आहेस. हे अमृतमय पाणी तुला आता नारळाच्या पाण्याची चव आली. आणि पाणी घ्यायचंय. पाणी घेऊन घ्या. चव घ्यायची होती मॅडम, घेतली चव? हो हो. थोडं गोडसर वाटतो. थोडं गोडसर वाटलं. विचार करा की फक्त मॅडम कडून एकच अफर्मेशन दिली आपण की आता ह्या क्षणाला तुला नारळाच्या
म्हणजे शहाळ्याच्या पाण्यासारखी चव आली आहे. विचार करा की समजा मी ह्या पाण्याला म्हटलं की तू बदमाश आहे, तू खराब आहे, तर ह्या पाण्याला तशीच चव येणार. पण मला काय हवं आहे, माझं शरीर मला स्वस्थ पाहिजे आहे, माझं संपूर्ण शरीर मला निरोगी पाहिजे आहे, मला जेवढं वजन पाहिजे आहे तेवढंच मी त्याला म्हणणार. मी आता काय म्हणणार, आता तुम्हाला इथे प्रत्येकांना वाटते की माझे हेअरफॉल होत आहे, माझे केस गळत आहे, माझी स्किन खूप खराब झाली आहे. आता ह्या पाण्याला काय म्हणायचं आहे, पाणी परत एकदा घ्या, परत एकदा आपल्याला पाण्याला परमिशन द्यायचं आहे. ज्यांचे केस गळत असेल, ज्यांना स्किन प्रॉब्लेम असेल, विशेष करून त्यांच्यासाठी, आणि ज्यांचे छोटे बाळ आहे त्यांनी समजा तुमच्या मुलांना हे पाणी चार्ज करून दिलं तर त्यांच्या अभ्यासामध्ये वाढ होणार आहे, त्यांच्या वागणुकीमध्ये फरक पडणार आहे. तुम्ही तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्यांसाठी मला सांगा की जेव्हा आपलं साधं पाणी मंदिरात ठेवतो त्याला आपण तीर्थ म्हणतो. मंदिरातल्या पाण्याला आपण तीर्थ म्हणतो. का बरं तीर्थ म्हणतो? कारण तिथे देवाचा वास असतो. देवाचा वास असतो आणि देव कधीच निगेटिव्ह एनर्जी देत नसतात. मग नारळाच्या पाण्याला कशी चव आली? त्या पाण्याला जेव्हा आपण परमिशन दिली तेव्हा. त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या जीवनात काय पाहिजे आहे हे आधी डिक्लेअर करा. मला माझ्या जीवनात काय पाहिजे आहे? पाहिजे असते सुख, पाहिजे असते संपत्ती, पाहिजे असते प्रेम, पण आपण काय करतो? तक्रार करत असतो. ती माझ्यासोबत अशी वागली, तो माझ्यासोबत असा वागला. मग तुम्हाला प्रेम पाहिजे आहे ना, तर म्हणा ना, हक्काने म्हणा. आता मी तुम्हाला सांगते, तुमचे केस गळणं होत आहे, केस गळती आहे. ऍक्च्युअल मध्ये माझं सलून आहे, पण मी म्हणते की तुम्ही त्या सलून मध्ये जाण्यापेक्षा माझ्याकडे येऊ शकता तुम्ही, असं काही नाही. फॉर अ जोक. बट ह्या पाण्याद्वारे तुम्ही कसं हे करणार? त्या पाण्याला म्हणायचं आहे हे अमृतमय पाणी. आता तुमचे हेअर फॉल होत आहे, याला परमिशन द्या. हे अमृतमय पाणी, तू खूप छान आहेस. सोकोरे पण टाकायचंय. सोकोरे सोकोरे सोकोरे, सेहेकी सेहेकी सेहेकी. हे अमृतमय पाणी. तू आता एनर्जी ड्रिंक झाला आहेस. तू आता ह्या क्षणाला एनर्जी ड्रिंक झालेला आहेस. मी जेव्हा जेव्हा हे पाणी ग्रहण करते तेव्हा तेव्हा माझं संपूर्ण शरीर स्वस्थ होतोय आणि माझ्या केसांना प्रोटीन मिळते, माझ्या केसांना कॅल्शियम मिळते, प्रोटीन मिळते आणि माझे केस दाट, घनदाट, सिल्की झालेले आहे. तुम्हाला जसे केस हवे आहे त्या पद्धतीने अफर्मेशन द्यायची आहे. अफर्मेशन खूप महत्वाची असते, कारण की काय असते, आपल्याला काय पाहिजे आहे तेच फक्त बोलायचं आहे, जे नाही पाहिजे ते बोलायचंच नाही. मग तुम्हाला पाहिजे तुमचे केस लांब झाले आहे, तुमचे केस दाट झाले आहे, काही गरज नाही महागातल्या महाग शॅम्पू वापरण्याची. साधं फक्त अफर्मेशन द्या, तुमच्या जीवनामध्ये फक्त ते येणार. आणि आता हे पाणी प्रोटीन युक्त पाणी घ्यायचंय. कधी घ्यायचं आहे? रोज घ्यायचंय. तुम्हाला जेव्हा जेव्हा घ्यायचं आहे तेव्हा तेव्हा. 3 झाले आपलं. पहिलं झालं मॅडम होतं. मी बोलू का? येस मॅम, बोला. मला पोटाचा त्रास आहे तर कशी अफर्मेशन द्यायची मग? कशाचा त्रास आहे मॅम? पोटाचा त्रास आहे, पचन नाही होत अन्न वगैरे असं. अन्न रोज वगैरे. लॅट्रिन नाही येत, पचन नाही होत. ओके मॅडम, पचत नाही तुम्ही आणि लॅट्रिन पण नाही होत रोज. रोज लॅट्रिन नाही होत. मॅडम तुम्ही माफ केलंय का स्वतःला? स्वतःच्या पोटाची कधी माफी मागितली का तुमच्या हा. ऑर्गन्सची? तुमच्या शरीरातील संपूर्ण ऑर्गन्सला कधी माफी मागितली आहे का तुम्ही? आभार मानते मी सर्व ऑर्गन्सची सकाळी. माफी मागितली आहे का? म्हणजे कृतज्ञता व्यक्त करते, माफी नाही मागितली. ठीक आहे, कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे, पण त्याच्या आधी माफी मागितली का तुम्ही? की हे नाही, माफी नाही मागितली. माझं पोट, मी जे खाते आहे, तुला आवश्यक नसलेल्या गोष्टी पण मी खात आहे, तुला गरज नसताना मी नेहमी कोंबत आहे, मग त्यामध्ये प्रोटीन पण नाही आहे आणि फायबर पण नाही आहे, मी हे सगळं कोंबत आहे आणि त्याच्यामुळे माझ्या आतड्याला जो त्रास होत आहे, तुला जो त्रास होत आहे, त्याकरता मी तुझी कधीच माफी मागितली नाही. हे माझ्या पोट, माझ्या आतड्या, मी तुमची आज माफी मागते, मला माफ करा.
आणि त्यानंतर पाणी घ्यायचंय. तुम्ही बघणार 7 दिवसामध्ये तुमचं पोट दुखण्याचं प्रमाण कमी होणार. तुमचं आता मी त्याच्यासाठी पॉइंट पण सांगणार. ऍक्च्युअल मध्ये माझं सुजोग थेरपी आणि मर्म थेरपी आहे माझं, ते पण मी तुम्हाला सजेस्ट करणार. पण त्याच्या आधी पाण्याला ग्रहण करताना आपल्या पोटाला पण माफी मागायची आहे. आता पोटाला आपण काय देतं? प्रोटीन देणार आहोत. पण त्याच्या आधी पोटाची माफी सफाई झाली पाहिजे ना. सफाई झाली बघा. तुम्ही घरामध्ये एंट्री करता आणि घरामध्ये खूप सारा कचरा आहे. तुम्ही राहणार का त्या अशा घरामध्ये? येस मॅडम, संगीता मॅडम, मी तुमच्यासोबत बोलत आहे. नाही 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 हो, नाही नाही मॅडम. हा, मला सांगा, काडी कचरा असलेल्या घरात राहणार का तुम्ही? नाही ना. हा, मग तुम्हाला ते घर स्वच्छ करावं लागेल, तेव्हाच तुम्ही राहणार. ठीक आहे. मग ह्या शरीरामध्ये किती गंदगी पसरली आहे, मग तो कसं का राहणार? मग आता तुम्हाला ह्या क्षणाला आपल्या स्टमकला माफी मागायची आहे, पोटाला माफी मागायची आहे. आणि ते केल्यानंतर, मॅडम कुठे गेल्यात? आहेत ना? येस. तुम्हाला ते केल्यानंतर तुमचं पोट बघा स्वस्थ होणार. आपण ते पण घेणार आहोत. म्हणजे आज आपण पाणी चार्ज करून का मॅडम? हो, रोज पाणी चार्ज करू. म्हणजे आपण पाणी चार्ज करून तसं पोटाला म्हणायचं. हो, ओके. ठीक आहे. आता आपण, तुम्हाला पैसा किती पाहिजे? पैसा पाहिजे जीवनामध्ये. ठीक आहे. मग आपण काय करतो? माझ्या जीवनात पैसा कमी आहे, माझ्या जीवनामध्ये नाते कमी आहे. मग ह्या पाण्याला म्हणायचंय, पाणी घ्यायचंय आणि ह्या पाण्याला म्हणायचंय की थँक्यू. थँक्यू डिअर. मी जितकेदा पाणी पिते ना, तितकेदा माझ्या जीवनात पैसा येत आहे. मी जितकेदा पाणी पिते आहे, तितक्यादा माझ्या अकाउंटला पैसा जमा होत आहे. थँक्यू डिअर वॉटर. थँक्यू सो मच. आणि पाणी घ्यायचंय. तुम्ही पाणी नुसतं पिऊ नका, त्या पाण्यासोबत बोला तुम्ही. तुम्ही जितकेदा बोलणार ना, तितकेदा तुमच्यासोबत तो बोलणार. पण आपण काय करतोय? आपण सतत सतत निगेटिव्ह एनर्जी फेकतोय. काय होतं ना, पाणी घेऊन घ्या, पैशासाठी आपण बोललाय. माझ्या अकाउंटला 1 करोड जमा झालेले आहे. माझ्या अकाउंटला 1 करोड जमा झाले. थँक्यू डिअर वॉटर. थँक्यू. आता काय करायचं? आता हे करायचं आहे, कास्तकार बंधू बघा, त्याला हवं असते शेतामध्ये धान पाहिजे असते. आणि कधी पाऊस येतो, कधी पाऊस येत नाही. तो म्हणत नाही ह्या वर्षी पाऊस पडेल की नाही पडेल, पण तो आपलं काम करतो ना. तो शेतामध्ये नांगरणी करतो, पेरणी करतो आणि विचार नाही करत आजूबाजूला किती तण उगवणार, आजूबाजूला किती गवत उगवणार. पण त्याला माहित आहे की समजा मी आता धानाची पेरणी केली आहे, मला तांदूळच मिळणार, मला कचरा मिळणार नाही. मग आजूबाजूचा झालेला कचरा तो उपळून फेकतो. आणि आपण काय करतो? आपल्या जीवनामध्ये फक्त कचरा ठेवतो आणि चांगल्या गोष्टी डिलीट करतो. आजपासून काय करायचंय? मला नेमकं काय हवं आहे, माझ्या जीवनात नेमकं काय हवं आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि जे तुम्हाला पाहिजे असेल त्याचीच पेरणी करायची. त्याचीच पेरणी करायची आहे. उद्याची रक्षाबंधन आहे, तर तुम्हाला रक्षाबंधनला एक प्रॉमिस करायचंय स्वतःसाठी. मला जे हवं आहे ना, मी तेच बोलणार. मग कोण कोण प्रॉमिस करणार आहे मला जे हवं आहे ते पाहिजे बा म्हणून? मी प्रॉमिस करते. येस, स्वतःच्या शरीरासाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी, स्वतःच्या नात्यासाठी आणि स्वतःच्या पैशासाठी हे सारं करायचंय. आणि हे सारं करत असताना तुम्ही बघा तुमचं जीवन कसं बदलते. फक्त आणि फक्त एक अफर्मेशन तुमचं जीवन बदलून टाकते. तर चलो, आता आपण आज छानसं मेडिटेशन करणार आहोत. सर्वांनी पाणी घेतलं आहे, सर्वांच्या शरीरात शांतीयुक्त पाणी गेलेलं आहे. आता आपण ध्यान साधना करणार आहोत. सर्वांनी एका जागेवर बसायचंय. शक्य असल्यास मांडी घालून बसा. तुम्हाला कुणी डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्या. आणि मॅडम, मुलीच्या अभ्यासासाठी पण पाणी परमिशन देऊ शकतो का? येस मॅम, बिलकुल देऊ शकतो. बिलकुल देऊ शकतो मॅम. आपल्याला आता मांडी घालून बसायचंय. संपूर्ण लक्ष श्वासांवर. चष्मा असेल चष्मा काढून टाका. संपूर्ण लक्ष श्वासांवर. पाठीचा कणा ताठ. आपले दोन्ही हात मांडीवर ठेवायचे. दोन्ही हात मांडीवर, तळवे
आकाशाच्या दिशेने, तळवे आकाशाच्या दिशेने, संपूर्ण लक्ष श्वासांवर, संपूर्ण लक्ष श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वरी आणि दीर्घायुष्य देत आहे. जाणारा प्रत्येक श्वास शरीर, मन, 7 चक्र आणि ओरातील संपूर्ण नकारात्मक भावना दूर करते आहे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देत आहे. जाणारा प्रत्येक श्वास शरीर, मन, 7 चक्र आणि ओरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा दूर करत आहे. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाला आपल्याला बारकाईने बघायचंय. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाला बारकाईने बघायचंय. आपला श्वास हा आपल्या शरीर आणि मनाचा हा एक पूल आहे. आपला श्वास आपल्या शरीर आणि मनाचा हा एक पूल आहे. याला बारकाईने बघा. आता ह्या क्षणाला तुम्हाला आपल्या शरीराला बारकाईने बघायचं आहे. डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत आपल्याला बारकाईने बघायचंय. आपले आज्ञाचक्र ते सहस्रार चक्र यातलं अंतर. आपलं सहस्रार चक्र म्हणजेच टाळूचा भाग, याला बघायचंय. एक ऊर्जा तुमच्या सहस्रार चक्रात प्रवेश करत आहे. ही पांढऱ्या कलरची ऊर्जा तुमच्या सहस्रार चक्रातून आज्ञाचक्रापर्यंत पोहोचलेली आहे. ही ऊर्जा आज्ञाचक्रातून थ्रोट चक्र, थ्रोट चक्रातून हृदय चक्र, दोन्ही खांदे, पाठ, पाठीचा मधला भाग, पाठीचा खालचा भाग, दोन्ही हात, हाताची पंजे संपूर्ण व्यापून टाकलेला आहे. ही ऊर्जा हृदय चक्रातून आपल्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचली आहे. मणिपूर चक्रातून स्वाधिष्ठान चक्र, मूलाधार चक्र, प्रत्येक ऑर्गन्स, स्मॉल इंटेस्टाइन, लॉन्ग इंटेस्टाइन, किडनीज, ओरी, pancreas, all over organs, पूर्ण ऊर्जा शरीरात प्रवेश करून ही ऊर्जा आपल्या मांड्यांपर्यंत पोहोचलेली आहे. ही ऊर्जा मांड्यातून दोन्ही गुडघे, पोटरी, पाय, तळपाय, पायांची बोटे इथपर्यंत पोहोचली आहे. ही ऊर्जा तुमच्या पायाद्वारे, पायांच्या बोटाद्वारे, हातांच्या बोटाद्वारे, तुमच्या श्वसन नलिकेतून
पूर्णपणे बाहेर जात आहे. बघायचं आहे तुमच्या हातातून, पायामधनं, श्वासामधनं एक गरमाहट ऊर्जा बाहेर चाललेली आहे. ही ऊर्जा जमिनीच्या भूगर्भामध्ये गेली आहे. अगदी खोलवर गेलेली आहे. जमिनीच्या भूगर्भामध्ये ही ऊर्जा गेलेली आहे. आपल्या शरीरातून ही ऊर्जा जमिनीच्या भूगर्भामध्ये पोहोचली. जमिनीच्या भूगर्भामध्ये पोहोचली आणि तिथे तुम्ही भला मोठा दगड ठेवलेला आहे. त्या नकारात्मक ऊर्जेवर तुम्ही भला मोठा दगड ठेवलेला आहे आणि आता जमिनीच्या आतमधनं, पृथ्वीच्या गाभाऱ्यातून एक ऊर्जा तुमच्या तळपायांना टच करते. तुमच्या तळपायांना टच करत आहे. तळपाय, पायांची बोटे, पोटऱ्या, मांडी, जांघा, ओटीपोटीचा भाग, संपूर्ण अवयव, कमरेचा भाग, दोन्ही शोल्डर आणि आता ही ऊर्जा शरीरातून आज्ञाचक्रापर्यंत ही ऊर्जा पोहोचलेली आहे. ही ऊर्जा तुमच्या थर्ड आय पर्यंत पोहोचलेली आहे आणि त्या ऊर्जेने तुम्हाला पूर्णपणे हील केलेलं आहे. जस्ट हील नाव. जस्ट हील नाव. पूर्णपणे हील झालात. शरीर, मन, 7 चक्र आणि ओरा पूर्णपणे हील झालेला आहे. तुम्ही प्रोटेक्ट झालेला आहात. पूर्णपणे प्रोटेक्ट झालेला आहात. पूर्णपणे प्रोटेक्ट झालेला आहात. पूर्णपणे प्रोटेक्ट. यस, तुम्ही स्वतः हील झाला आहात. पूर्णपणे हील. पूर्णपणे हील झाला आहात. पूर्णपणे हील झाला आहात. पूर्णपणे हील. तुमचं शरीर, मन, 7 चक्र आणि ओरा पूर्णपणे हील झालेला आहे. पूर्णपणे हील झालेला आहे. पूर्णपणे हील. रिलॅक्स. रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स. आजूबाजूच्या वातावरणाशी जुळून घ्यायचंय. आजूबाजूच्या वातावरणाशी जुळून घ्यायचंय. दोन्ही हात एकमेकाला घासायचे आहे. दोन्ही हात एकमेकाला घासायचे आहे. दोन्ही हात, डोळे, घसा संपूर्ण शरीराला टच करायचंय. संपूर्ण शरीराला टच करायचंय. हळूवार डोळे उघडायचे आहे. डोळे उघडताना कुठलीही घाई करू नका. डोळे उघडताना कुठलीही घाई करू नका. हळूवार डोळे उघडा. हळूवार डोळे उघडायचे. येस. कसं वाटतंय दुर्गा मॅडम? छान वाटतंय? येस. शुभांगी, तुला कसं वाटतंय? फ्रेश वाटतंय की नाही? हो, कोणाला कसं वाटतं फील होतं काहीतरी. शेअर करू शकता? पायल मॅडम ठीक वाटते आता? तब्येत कशी आहे तुमची आता? माईक ऑन करा मॅम.
माईक ऑन. औषध आता बंद केली आहे 2 औषध दिवस झाले तर मॅडम. औषध बंदच करायचे मॅडम. काहीच गरज नाही. आपल्या शरीरामध्ये आपण स्वतःला हील करू शकतो एवढी शक्ती आपल्याला ईश्वराने दिलेली आहे. आपल्याला सेल्फ हिलिंग मेकॅनिझम आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी असतं, म्हणजे स्वतःला हील करण्याची ताकद. मग जेव्हा आपल्याला स्वतःला हील करण्याची ताकद आहे, मान्य करते की औषधीची गरज असते, पण केव्हा जेव्हा अतिप्रमाण होते तेव्हा. मी स्वतःला जेव्हा अस्वस्थ वाटते मी पाण्याला चार्ज करते. रोज ओरा क्लीन करा, डबल चकोरे टाकून रोज ओरा क्लीन करा आणि रोज स्वतःला हील करा आणि म्हणा मी स्वस्त आहे, मस्त आहे, माझं शरीर मस्त आहे. काय? मी काल विचार करा, मी सकाळला 8 वाजता निघाली वर्धेला, वर्धेवरून आली 9:30 पर्यंत ब्रह्मपुरीला, सकाळचा प्रवास केला, घरचे कामं केले, क्लास घेतला, तुमच्या समोर बसून आहे. हा, आणि तुम्हाला पण स्वस्त वाटेल. काहीच नाही झालंय, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. समोर आरसा ठेवायचा, आरशामध्ये सकाळला उठल्या उठल्या जायचंय आणि स्माइल करायचं, बिग स्माइल करायचं. आपण काय करतो बघतो, माझे केस पिकलेले आहे, माझ्या चेहऱ्यावर सत्कुत्या पडलेल्या आहेत, सोडून द्या ह्या आणि म्हणायचं वाव मी किती सुंदर आहे, वाव माझे केस काय सुंदर झालेले आहे. अरे स्वतःला फक्त फसवायचंय, म्हणायचंय आणि त्या आरशाला सांगायचं मी स्वस्त आहे. तुम्ही जोपर्यंत तुम्ही असं म्हणणार नाही ना, तुम्हाला दुनियेतला किती मोठा डॉक्टर असणार तो तुम्हाला बरा करू शकणार नाही. लिहून घ्या. त्यामुळे तुम्हाला औषधीची गरज नाहीये, तर फक्त आणि फक्त अफर्मेशनची गरज आहे. ऍग्री असेल तर हो म्हणा, नाहीतर मेडिसिन घ्या. Yes. माझं एकच वाक्य असते, तुमच्या घरातून मेडिसिनचा बॉक्स बाहेर फेकायचा आहे. मेडिसिनचा बॉक्स बाहेर फेकायचा आहे आणि फक्त स्वतःला हील करायचं आहे. ठीक आहे. Yes. आमच्या मॅडम, डॉक्टर मॅडम आहे इथे. बघा बरं, मी त्यांच्यासमोर बोलत आहे. डॉक्टर मॅडम आम्हाला रागवतील. तर चला आपण भेटूया शनिवारला आणि उद्याला सुट्टी असणार आहे. सर्वांनी रक्षाबंधनला आपल्या भावाकडे जायचं आहे, पैसा वसूल करायचा आहे, राखीचा खर्च काढायचा आहे. गंमत म्हणत आहे हा, नाहीतर मॅडमने असं म्हटलं म्हणा. छान एन्जॉय करायचंय. सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आशा करते की आजचा क्लास सगळ्यांना नक्की आवडला असेल. धन्यवाद, तुम्ही मला ऐकून घेतलं ह्याकरता कोटी कोटी आभार. थँक्यू थँक्यू. मॅडम याची रेकॉर्डिंग पाठवाल मॅडम, याची रेकॉर्डिंग. यस मैम, पाठवते. ठीक है, चलो मिलते हैं शनिवार को. सभी को थैंक यू थैंक यू थैंक यू. थँक्यू. तुम्हालाही थँक्यू मॅडम. थैंक यू.